धन्यवाद प्रथमेश, धन्यवाद प्रदीप भोईर. तळवली संघाचा एक 12वा प्रतिनिधी अजूनही आलेला नाहीये. श्री धावीर तळवली 12वा प्रतिनिधी आपण पाठवा. हॅलो हॅलो चेक. मित्रान वॉरियर्स दापोली विपक्ष श्री धावीर तळवली या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहणार आहोत. मित्रान वॉरियर्स दापोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तेजस स्कोरर पाठवायचा आहे. त्याचं मॅच थांबवा, स्कोरर नाहीये. 1 मिनिट. चलिए दोस्तों, हम चलते हैं मैच की तरफ. जैसे मैंने कहा कि मित्रान वॉरियर्स दापोली बनाम धावीर तलवली इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष होगा. पहला ओवर लेके आए हैं साकिब सिद्दीक. जी हाँ, पहली गेंद हाफ ट्रैकर उसे लॉन्ग लेग की दिशा में खेला है. बहुत ही कमाल का ये स्ट्रोक था. 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. पहली गेंद पर चौके से आगाज किया है. इससे आत्मविश्वास बढ़ेगा बल्लेबाज का. बल्लेबाज देवा और उनके साथी बल्लेबाज नॉन स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं सागर. 6 ओवर का यह मुकाबला रोहा प्रीमियर लीग आप देख रहे हैं. एडिशन 2 ये दूसरा पर्व है रोहा प्रीमियर लीग का. जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार हवा के रास्ते उसे भेज दिया है स्टैंड में. तीर की तरह सीधा ये छक्का. ओवर पिच गेंद थी, हाफ वाली बनाकर उसे उड़ाया और 6 रन वसूले. पपिया महाबड़े भी यहाँ पे मौजूद है. तहे दिल से उनका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा, स्वागत करना चाहूँगा. पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक के जरिए से देवा ने यहाँ पे शुरुआत की है. शानदार शुरुआत. इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. जी हाँ, गेंद ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर थी. अवे फ्रॉम द बॉडी खेला था. गेंद ने बल्ले का बाहर ही सीधा लिया था और एक हल्की सी आह उठी थी. इसका मतलब ये साफ है कि गेंद ने बल्ले का बाहर ही सीधा लिया था. विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई और डीप थर्ड मैन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 2 रन लेने का मौका था. राजेंद्र गावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर येणारे प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. असेल सर. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. एक जीवन दान के साथ यहाँ पे देवा स्ट्राइकिंग एंड पर, जो कि बहुत ही डेंजरस यहाँ पे नजर आ रहे हैं. फिर से एक बार देवा ने आओ देखा ना ताओ, थोड़ी सी ओवर पिच गेंद को लॉफ किया है कवर के ऊपर से. डीप कवर खाली था. 1 बाउंस. फिर से एक बार गेंद फरार होती हुई सीमा रेखा के बाहर. मिलेंगे रन पूरे 4.
इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 16 पर। बस बड़े स्ट्रोक से यहाँ पे डील हो रही है। देवा ने आक्रामक रूप धारण किया है, सोच उनकी पॉजिटिव है। पहला ओवर है, 30 गज का दायरा है, यहाँ पे फायदा उठाना है। जी हाँ, फिर से एक बार देखिए जड़ में डालने का प्रयास किया, उससे उछाल कर खेला था, कैच लपकने का फिर से एक बार मौका था। वहां पे आकाश मौजूद थे, मगर आकाश जब तक उस गेंद तक पहुंचते थोड़ा सा देर कर गए, वरना ये कैच उनके झोली में हो सकता था। थोड़ा सा लेजी यहाँ पे क्षेत्र रक्षण हमें देखने को मिला और इसी वजह से फिर से एक बार पहले ही ओवर में 2 मरतबा जीवन दान यहाँ पे मिला है सागर देवा को। और पहली मरतबा सागर स्ट्राइकिंग एंड पर। देवा 2 चौके और 1 छक्के के सहायता से पहुंचे हैं 17 पर और टीम का स्कोर भी है 17 रन। साकिब सिद्दीकी ये ओवर पिच गेंद को क्या कलात्मक अंदाज में खेला है, फिर से एक बार खाली क्षेत्र को ढूंढा और नो मैंस लैंड में गेंद टप्पा खाने के बाद फिर से एक बार 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। हुई है पहले ओवर में 21 रन लूटे हैं, यहाँ पे लूट मची है क्योंकि ताबड़तोड़ बल्लेबाजी हमें देखने को मिली। प्रयाल इस पहले ओवर के बारे में क्या कहोगे, क्योंकि 2 चौके और 1 छक्का इस ओवर में हमें देखने को मिला है। नक्कीच यासिन सर, कारण का पाहिलं पॉवर प्लेची ओव्हर होती आणि फलंदाजाला माहिती आहे की त्याचा बेनिफिट कसं उचलायचा आहे। त्यांनी ठरवलं होतं की 38 सर्कलच्या आतमध्ये सर्वजण आहेत, आपल्याला फक्त एक बॅटचं तोंड उघडायचं आहे, एक डिस्टन्स चांगला ट्रॅव्हल झाला की मात्र आपल्याला 4 धावा मिळणारच आहे। स्टार्टिंग तर त्यांनी तशीच केली, पण नंतर गोलंदाजाने आत्मविश्वास आपला गमावला आणि नंतर आपण म्हणतो ना की आ बैल मुझे मार, तसे काहीसे चेंडू पाहायला मिळाले, एक लांब षटकार पाहायला मिळाला आणि त्यामधून आपण पाहिलं प्रेशर जनरेट झालं, क्षेत्ररक्षणामधून पण खूप साऱ्या चुका झाल्या आणि म्हणून ती धावफलकावर आल्या। और गुड्डिया देखिए यहाँ पे उन्होंने रिस्क भी उठाया था और तकदीर ने भी उनको 2 मरतबा साथ दिया है। पहले ही ओवर में 2 मरतबा जीवन दान हमें देखने को मिला, मगर बेझिझक और बेधड़क यहाँ पे सोच उनकी क्लियर है कि मुझे क्या करना है और ये एक अप्रिशिएट करने वाली बात मैं कहूँगा। जी हाँ, इस मरतबा एक एक्सपीरियंस गेंदबाज गैनीनाथ कटोरे, मगर गेंद में कोई खराबी नहीं थी, मगर स्ट्रोक बहुत ही बढ़िया था। उस गेंद को मात्र दिशा भर दी, अपने बल्ले को स्वैप किया और यहाँ पे बटोरे हैं पूरे 3 रन। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहाँ पे देखने को मिला। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, उसका फ़ायदा यहाँ पे फिर से एक बार बल्लेबाजों ने पूरी तरीके से उठाया है। गैनीनाथ कटोरे तकरीबन 44 साल के हो चुके हैं, मगर 46 साल के हो चुके हैं, मगर अब तक 50 ग्राम भी वज़न उन्होंने बढ़ने नहीं दिया, ना ही कम होने दिया। क्या कमाल का फिटनेस है, एक आइकॉनिक खिलाड़ी है ये। प्रेरणा जिस खिलाड़ी से हम ले सकते हैं, जिस खिलाड़ी से हम कुछ सीख सकते हैं, उनको देखकर बहुत सारे क्रिकेट के खिलाड़ियों ने क्रिकेट खेलना शुरू किया है। आज वो अच्छी क्रिकेट भी खेल रहे हैं। ये देखिए तेज तर्रार गेंद, बिल्कुल कमाल की गेंद थी, समझ नहीं पाए थे बल्लेबाज। टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, हालांकि ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे, मगर बहुत ही बढ़िया आउट्स लेग कट करने के लिए जाने जाते हैं। देखिए राइट आर्म राउंड विकेट करते हैं, उसी के साथ एंगल क्रिएट करने की कोशिश करते हैं और गेंद को घुमाने की क्षमता है इस खिलाड़ी में। जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार हवा में खेला है ज़रूर, मगर डीप कवर में फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। देखते देखते 2 रन यहाँ पे मुकम्मल की है दोनों भी बल्लेबाजों ने और रनों की संख्या को पहुंचा दिया है 26 पर। 26 फॉर नो लॉस पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है, पॉजिटिव अप्रोच। जी हाँ, इसमें तब स्लोवर 1, मगर अंपायर जी नाराज़ है। अंपायर जी ने यहाँ पे अपने बाजुएं खोली है और वाइड का इशारा किया है।
वाइड के रूप में। एक अतिरिक्त रन यहाँ पे फिर से एक बार मिलेगा। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 27 रन लग चुके हैं। जी हाँ, इसमें तबा उल्टे हाथ से उल्टा पुल्टा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद फिर से एक बार थोड़ी सी नीची रही और सीधा जाके पैड से टकराई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। सोच अच्छी थी इस मरतबा बल्लेबाज की, क्योंकि 30 गज के दायरे के बाहर देखिए ऑफ साइड की दिशा में एक पॉइंट हमें नज़र आता हुआ, एक गली है, उसी के साथ एक फ्लाइंग स्लिप, और अगर 30 गज के दायरे को वो तोड़ते हैं तो आसानी के साथ चौका यहाँ पे बटोर सकते हैं। बहुत ही अच्छी सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी, मगर गेंदबाज को परखना होगा। गैनीनाथ कटोरे, जिनके लिए ये मैदान खासा लकी साबित हुआ है। इस मैदान के ऊपर धावीर चषक में उन्होंने मैन ऑफ द सीरीज़ का खिताब भी अपने नाम किया था। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी उस वक्त, और कमाल की गेंदबाजी करते हुए मुंबई, ठाणा और पुणे के जो खिलाड़ी आए थे, जो टीम आए थे, उनके सामने भी बहुत ही अच्छा परफॉर्म किया था। जी हाँ, इसमें दबा आखिरकार उल्टे हाथ से खेलने का प्रयास यहाँ के कारगर साबित ज़रूर हुआ, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और फ्लाइंग स्लीप में उस गेंद को गैदर किया गया। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में काफ़ी रन खर्च हुए थे, मगर इस ओवर में गैनीनाथ कटोरे ने कुछ हद तक यहाँ पे वापसी की है। पहले ओवर में 21 रन और इस ओवर में और इस ओवर में 6 रन खर्च किए हैं मात्र। नेचुरल विकेट, मट्टी की विकेट है और इस विकेट के ऊपर गेंद घूमती है। सिर्फ आपके पास गेंद को घुमाने की क्षमता चाहिए, गेंद को कट करने की सलाहियत चाहिए। वो अगर हुनर आपके पास है तो आप किसी भी बल्लेबाज को यहाँ पे खामोश रख सकते हो। देखिए गुड्डिया, यहाँ पे पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 6 रन, इसे कहते हैं एक्सपीरियंस। कितनी ज़बरदस्त यहाँ पे वापसी की है गैनीनाथ कटोरे ने। हालांकि विकेट हासिल करने में नाकाम रहे, मगर दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे रनों से वंचित रखा है। इस बीच फिर से एक बार कैप्टन गैनीनाथ कटोरे ने गेंद सौंपी है साकिब के हाथों में। साकिब अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे हट चुका है गुड्डिया, और अब यहाँ पे जैसे पहले 2 ओवर में बड़े शॉट हमें देखने को मिले, उस तरह से बड़े शॉट देखने को नहीं मिलेंगे, ऐसा हमें पहली नज़र में लग रहा है। मगर अब बल्लेबाजों का माइंडसेट क्या है, वो क्या सोच रहे हैं, उसके ऊपर डिपेंड करेगा। जी हाँ, इस मरतबा नो बॉल का इशारा, और ये आम तो आम और गुठलियों के भी दाम। देखिए बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर अंपायर जी ने नो बॉल करार दिया है। परफेक्ट यॉर्कर था, फ्री हिट भी रहेगा, यानी कुल मिला के 2 रन यहाँ पे मुफ्त के मिलेंगे और अगली गेंद होगी फ्री हिट। फ्री हिट के ऊपर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देख सकते हैं तकरीबन बड़े स्ट्रोक की आमद होती है। जी हाँ, इसमें तब अभी बड़ा शॉट लगाने का प्रयास जरूर किया, मगर मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच उनके हाथों से ड्रॉप हो चुका है और ज़्यादा नुकसान नहीं हुआ यहाँ पे फ्री हिट का। मगर इस तरह की फील्डिंग आपको इस प्रतियोगिता से बाहर करने के लिए काफ़ी हो सकती है। देखिए आपके गेंदबाज या आपके बल्लेबाज ही इस मैच को आपको जिताएंगे, ये सपना गलत है। आपको सही मायनों में फील्डिंग भी अच्छी करनी होगी, तब जाके कॉम्बिनेशन सही हो सकता है। जी हाँ, इसमें तो फिर से एक बार जड़ में डाल दिया था पहले ओवर के मुकाबले में। साकिब ज़बरदस्त लाइन एंड लेन के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए, टांग पकड़कर यहाँ पे गेंदबाजी हो रही है, जड़ में डालने का प्रयास। लगातार 2 गेंदें परफेक्ट हमें यॉर्कर लाइन पर देखने के मिली और ज़्यादा यहाँ पे नुकसान भी नहीं उठाना पड़ा। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर के मुकाबले में बहुत ही बढ़िया और शानदार यहाँ पे ओवर घटते हुए। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे नो बॉल करार दिया है, बार बार और लगातार यहाँ पे गलतियों के ऊपर गलतियाँ, और यहाँ पे भी 2 रन दोनों भी बल्लेबाजों ने
बहुत ही चुस्ती और फुर्ती के साथ मुकम्मल कर ही लिए। कुल मिला के 3 रन मिलेंगे। फिर से एक बार फ्री हिट होगा। ये फ्री हिट बहुत ही डेंजरस होता है क्योंकि इस फ्री हिट के ऊपर आपको ज़्यादा से ज़्यादा रन मिलने की संभावना होती है और बड़े बड़े स्ट्रोक खेलने की मानसिकता बल्लेबाजों में दिखाई देती है और अक्सर बल्लेबाज कामयाब भी होते हैं। लास्ट फ्री हिट पर हालांकि गेंदबाज बच गए थे। स्ट्राइकिंग गेंद पर देवा, जिन्हें फ्री हिट खेलने का मौका इस मरतबा सीधे बल्ले से खेला मगर लॉन्ग ऑन की दिशा में फिर से एक बार सीधा फील्डर के हाथों में। तकदीर वाले रहे साकिब, लगातार 2 गेंदों पर जो फ्री हिट था वहां पे 2 मरतबा कैच हमें देखने को मिले और बड़े स्ट्रोक से यहां पे महरूम रखा। अच्छी वापसी तो यहां पे की है साकिब ने मगर अपनी दौड़ के ऊपर यहां पे नियंत्रण रखना होगा वरना उनके टीम के लिए भारी नुकसान उठाना पड़ सकता है। 30 गज का दायरा यहां से हटने के बाद एक अलग ही आत्मविश्वास यहां पे साकिब पर नज़र आ रहा है मगर वो बार बार स्टेप आउट हो रहे हैं। यही एक चिंता का विषय। जी हाँ, देखिए फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर। क्या कहने साकिब के। इस तरह की अगर गेंदबाजी करने का मादा और क्षमता आप में है और ये हुनर आपने सीख लिया है तो आप किसी भी बल्लेबाज को रोक सकते हो, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। मगर उसके लिए आपको सही लंबाई, उसी के साथ अपने रिदम पर, अपने दौड़ पर संयम रखना होगा। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश मगर अपने घुटने को टेक कर घुटने के बल गए थे और उस गेंद को कारपेट के सहारे खेल दिया काउ कॉर्नर की जानिब। गेंद फिर से एक बार दंदनाती हुई 4 रन के लिए। तीन ओवर की समाप्ति के बाद एक गेंद अभी भी आना बाकी है। अभी भी एक गेंद आना बाकी है। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था। बार बार लगातार गेंदों को जड़ में डालते हुए मगर मिस फील्डिंग की वजह से और कुछ साकिब की गलतियों की वजह से यहाँ पे बहुत सारे रन उन्होंने लुटाए हैं। खर्चीला ओवर ये भी रहा। पहले ओवर में 21 रन, दूसरे ओवर में 6 रन और इस ओवर में भारी मात्रा में भी रन खर्च किए हैं। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 43 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा चुकी है और नए गेंदबाज जब तक आते हैं, मैच जब तक फिर से एक बार शुरू होता है, तब तक मैं आप सभी को ले चलूँगा हमारे साथी कमेंटेटर गुड्डिया यादव के पास। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर. वळूया मॅच कडे, ज्या ठिकाणी आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागलेल्या पाहायला मिळतात. तब्बल 43 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 3 षटकांचा खेळ यायचा बाकी आहे. आपण पाहत आहोत रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरा. या दुसऱ्या पर्वामधून आणि ही प्रीमियर लीग करण्याचा मागचा हेतू असा की रोहा तालुक्यातील खेळाडूंना मोठ्या स्तरावरती खेळायची संधी मिळावी. यासीन सर आपण पाहिलं, पण जेव्हा ही स्तर नव्हतं तेव्हा सुद्धा आपण पाहायला मिळत होतं
मुस्तकीम मुकादम याला आपल्याला पाहायला मिळालं होतं की ठाणे विरुद्ध रायगड किंवा रायगडच्या टीममध्ये प्लेइंग 11 मध्ये मुस्तकीम मुकादम हा फिक्स प्लेयर होता, बॉलर म्हणून त्याची भूमिका नेहमी राहिली होती. त्यानंतर आपण पाहिलं नागोठणे अर्थात रोहा तालुक्यातील नागोठणे गावामधील आपल्याला नवाज खान सुद्धा पाहायला मिळाला होता. हा याच रोहा तालुक्याने पूर्ण टेनिस क्रिकेटच्या पत्रावरती दिला होता. जेव्हा टेनिस क्रिकेटचा टायगर उस्मान पटेल म्हटलं जायचं तेव्हा छोटा टायगर म्हटलं जायचं. रोहा तालुक्यातील अर्थात नवाज खान याला ही भूमिका दिली होती. पण मात्र नोकरी या व्यवसाया खातीर हे दोघेही क्रिकेटपासून थोडं काही काळासाठी वंचित राहिले होते. पण नंतर आता पुन्हा एकदा दोघांकडून मुस्तकीम आता आपल्याला परत या पटलावरती खेळताना पाहायला मिळतोय. आणि वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक 4 घेऊन येतोय आणि 4थ्या षटकासाठी पाचारण होतंय लेजंडरी प्लेयर गैनीनाथ कटोरे. गैनीनाथचा हा पहिला चेंडू लीडिंग एज होती, डायरेक्ट हिट मारण्याचा संबंध, पण मात्र एक चोरटी धाव हवी होती, ती चोरटी धाव मात्र मिळाली. एका धावेने धाव फलकावरती वाढ 44 ही धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप मोठ्या धावा आल्या, 21 धावा आल्या, पण त्याच्यानंतर आपण पाहिला गैरीनाथचा तो स्पेल आपल्या सर्वांच्या लक्षात राहील. त्यानंतर थोडासा महागडं षटक परत आलं आणि पुन्हा एकदा धावा गेल्यात. आता त्या धावा थांबवण्यासाठी गैनीनाथ आलाय, पण गैनीनाथवर हल्ला बोल करायचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खडखडीत षटकार. या षटकाराने मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती उसंडी घेतली जाते. 50 ही धाव संख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण 34 पाहतोय. 4थ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एक धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आपण देवाच्या बॅटमधून पाहिला हा उत्तुंग असा षटकार. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, फील्ड करतोय, त्याची फेकी करतोय. तोपर्यंत दोन्हीही फलंदाजांनी एक सिंगल घेतली आणि धाव फलकावरती आपण एक आकडे मोड करतोय. देवाच्या इंडिव्हिज्युअल स्कोर मध्ये आणखीन एक आकडे मोड होताना पाहायला मिळते. धाव फलकावरती 51 ही धाव संख्या धाव फलकावर झालेली आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय निर्धार स्वरूपातील स्पीड मध्ये चेंज करताना पाहायला मिळाला. यासिन सर म्हणत होते 46 एज आणि फिटनेस, अजून फिटनेस कमालीची आहे. 50 ग्रॅम म्हणत होता, 10 ग्रॅम पण नसेल वाढलं. पुन्हा एकदा वन्स अगेन प्ले अँड मिस, बॉलर टू कीप अ बॉलिंग. लास्ट 2 बॉल्स मध्ये पाहायला मिळाली. 5 चेंडू झालेत, 1 चेंडू यायचा बाकी. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. ओव्हर मधील शेवटचा चेंडू 51 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेला मात्र पंचांचा इशारा येतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये देवा बाद. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाली सर. जर आपण पाहिलं असेल तब्बल वाईडिश मिड विकेट करून तो पूर्ण ट्रॅव्हल करत गेला, डीप लॉंग ऑन पर्यंत गेला, चेंडू अडवला, त्याची फेकी केली आणि त्याच पद्धतीने जसा चांगला थ्रो पाहायला हवा होता तो थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामधून आपण पाहिलं 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला आणि याच वेळी आपण पाहिलं पहिल्या धावेवरती फलंदाज मात्र बाद झाला आणि अर्थात आपण पाहतोय देवा वैयक्तिक 39 धावसंख्येवरती बाद झाला. फॅब्युलस इनिंग, एक्स्ट्रीमली एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली त्याच्याकडून. पण मात्र जो स्टार्ट त्यांनी करून दिलाय तो स्टार्ट पुढे तसा चालू राहणार का? पावलावर पाऊल टाकलं जायचं ही म्हण आहे, त्या म्हणेच्या नुसार बॅटिंग लाईन पुढे होणार का? धावफलकावरती आपण वळूयात. 4 षटकांच्या खेरीज धावफलकावरती आपण पाहतोय 52 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये पाचारण झालंय. विवेक बाईत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय लोचन
लोचन कांबळे. वळूयात पुढील षटकाकडे. बॅकफूट वरती पंच केला, चेंडू हवेत, झेल घेणार का? यस इट इज, इट्स OUT ऑन डक, विवेक ऑन डक. वरती बाद झाल्यावरती पहिला बॉल फेस केला, त्याच बॉल वरती बाद झाला. गोल्डन डक, सोन्याचं अंड. त्या अंड्याची पण एक वेगळी स्टोरी आहे, ते आपण नंतर डिस्कस करू किंवा या ओव्हर नंतर आपण डक बद्दल डिस्कस करू. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात आलाय. मनीष स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज, त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंड वरती सागर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो लोचन. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आल्यावरती आपण प्रत्येक वेळी पाहतच असतो की वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. मित्रांनो, दापोली आणि श्री धावीर तळवली या दोन संघांमधील हा सामना झेल होणार का? आणखीन एक सोन्याचं अंड मिळतंय, ते म्हणजे श्री धावीर तळवली संघाला. फलंदाज बाद. हॅट्रिक पाहायला मिळाली. आता आपण पाहणार आहोत हा चौथा बॅटर सुद्धा एक हॅट्रिकचा मानकरी होणार का? रोहा तालुका प्रीमियर लीगचा जो आमचा इंस्टाग्राम हँडल आहे, त्या हँडल वरती तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट्स मिळत राहतील. आकाश आता रेडी झाला असेल का ते क्षण टिपण्यासाठी? हॅट्रिक होणार का? गोलंदाज आपण पाहतोय लोचन. डायरेक्ट कीपर पर्यंत चेंडू जातोय. हॅट्रिकचा चान्स होता, हॅट्रिक बॉल होता, पण हॅट्रिक बॉल मात्र मिस होताना पाहायला मिळाला आपल्याला. 3 चेंडू झाले. पहिल्या 3 बॉल मध्ये धाव फक्त आली नाहीये आणि पुढील 3 चेंडूसाठी चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषा बाहेर फेकतोय षटकार 6 धावांसाठी. सर हॅट्रिक बद्दल बोलत होतो, हॅट्रिक बॉल होता. अनिकेत देशमाने याची हॅट्रिक आली, त्याच्यानंतर दर्शनची हॅट्रिक आली, नंतर एक करण आहे त्याची पण, त्या करण बॉलर कडून पण एक हॅट्रिक पाहायला मिळाली. अशा पद्धतीच्या 3 हॅट्रिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. चौथी हॅट्रिक मे बी आली असती. चेंडू काढून द्यायचा आहे.
या हॅट्रिक झाल्या त्याच्यामधून आपण पाहिला प्रत्येक दिवशी प्लेयर ऑफ द डे सुद्धा आपण देत असतो आणि कालचा दिवस जर सर आपण पाहिला ना जय देशमुख गोलंदाजीच्या जोरावरती फक्त प्युअर बॉलिंग वरती त्यांनी प्लेयर ऑफ द डे घेतला आहे. पहिल्या मॅच मध्ये पहिली ओव्हर ज्याने टाकली त्याच्यामध्ये त्याला 3 विकेट्स मिळाल्या आणि दुसऱ्या वेळी ज्याने स्पेल टाकलं त्या स्पेलमध्ये त्याला 5 विकेट्स मिळाल्या. फक्त केवळ बॉलिंगच्या जोरावरती त्यांनी मॅन ऑफ द म्हणजे प्लेयर ऑफ द डे कालचा पूर्ण त्याच्या नावावरती राहिला. फक्त बॉल येतोय आणि विकेट मिळते असाच संदर्भ राहिला त्याचा आणि त्याच्यामधून आपण पाहिला त्याला प्लेयर ऑफ द डे आपण काल घोषित केलं. आजचा सुद्धा प्लेयर ऑफ द डे आपण पाहिलं कारण कटोरे याला प्लेयर ऑफ द डे डिक्लेअर करण्यात आला होता. आणि वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 2 विकेट्स गेल्या, 1 डॉट बॉल आला, थोडंसं प्रेशर होतं आणि प्रेशर पूर्णपणे रिलीज करून दाखवता बॅटर आपण पाहतोय कुमार. कुमारला यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला आहे. स्पीड मध्ये बॉल येतोय खरा, चेंडू निर्धाव स्वरूपातील जातोय. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, 1 चेंडू यायचा बाकी. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे तब्बल 5वं. मोठा प्रहार, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल त्याच्या हाताला लागते सुद्धा पण मात्र ते छोटे छोटे चान्सेस असतात ना ते कन्वर्ट करायचे असतात. संधी आपल्याला खूप छोटीशी मिळते, त्या संधीचं सोनं कसं करता येईल हा प्रयत्न नेहमी करत राहिला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो आणि ज्या ठिकाणी आपले पर्याय संपतात त्या ठिकाणी आपण पूर्ण संपलेलो असतो. म्हणून आयुष्यामध्ये पर्याय नेहमी शोधत राहा, पर्याय आणि प्रयत्न करत राहा. यावेळी धावफलकाकडे वळतो, 60 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते आणि पर्याय दुसरा नव्हताच. एफर्ट्स घ्यायचे होते कारण झेल सुटल्यावरती फलंदाज किती आक्रमक होतात याचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, इव्हन गल्ली क्रिकेट मध्ये सुद्धा आपण म्हणतो की कॅच सुटली की मात्र मॅच सुटते, इथपर्यंत सामना जाऊन पोहोचतो. कॅच डिफिकल्ट होती नो डाऊट, पण जॉन्टी रोड्स एक शब्द नेहमी म्हणत आलाय की जर तुमच्या फिंगर्सना बॉल टच करतोय इट मीन्स यू आर अ कॅच. ती कॅच होती तुझी. जर तुझ्या बॉडीला पूर्ण शरीराच्या अंगामध्ये कुठेही जर त्या चेंडूने स्पर्श केला असेल तर ती तुझ्याकडचीच कॅच होती, पण ती कॅच मात्र सुटली. अर्थात आपण पाहिलं एफर्ट्स खूप चांगला होता, प्रयत्नांचे आपण 100% त्याला देऊ, पण त्याचं पर्याय किंवा उत्तर त्याचं तितकं चांगलं आलं नाहीये. वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी आपण शेवटच्या षटकाकडे वळलो. पहिला चेंडू हवेत आहे, झेल होणार का? यावेळी कोणती चूक होत नाहीये, फलंदाज बाद. अर्जुन पहिल्याच शेवटच्या ओव्हरमध्ये अर्जुन आलाय आणि अर्जुनाने काम करून दाखवलंय. विकेट्स हव्या होत्या, थांबवायचं होतं सागरला कसं तरी आणि सागरला थांबवण्यामध्ये यश सुद्धा मिळालंय. पहिल्या बॉल वरती थोडासा लालच दाखवली होती. शॉर्ट ऑफ लेन चेंडू छातीपर्यंत चेंडू उसळणी घेतली, पण स्पीड इतका जास्त होता की बॅट जेव्हा टर्न झाली, बॅट जेव्हा फिरली तोपर्यंत मात्र आपण पाहिलं की बॉल ऑलरेडी आला होता. लेट बॅट आली त्याच्यामुळे चेंडूने उंची जास्त घेतली, डिस्टन्स कमी राहिला आणि त्याच्यामुळं स्वतः कॉटन बोल्ट गोलंदाज स्वतः गेला आणि ती झेल पकडली आणि फलंदाजाला तंबूमध्ये परतवलं. आणि या पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर सलामीवीर देवा आणि सागर ही जोडी समाप्त झाली. देवा आपण पाहिलं 39 धावांवरती गेला, त्यानंतर आपण पाहिलं विवेक याला डक वरती, त्याच्यानंतर मनीष डक वरती आणि नंतर सागरची विकेट आपल्याला पाहायला मिळाली 10 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. अर्जुन नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. अमित जोगडे. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा येतोय, स्वैर व्हाईट बॉल आहे. पंचांसोबत थोडासा डिस्कशन होताना वाईड आहे की नाही, नवीन नियमावली सर आली त्याच्यामध्ये आपण एक जागतं उदाहरण पाहिलं. बांगलादेशने वाईड टाकला होता विराट कोहलीला, पण तो
पंचांनी व्हाईट बॉल दिला नव्हता त्याला. खूप कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्याच्यानंतर अंपायरने डिक्लेअर करून दाखवलं की नवीन नियमानुसार जर तुम्ही लेग स्टंपवरती खेळताय म्हणजे लेग स्टंप सोडून थोडंसं अजून वाईड स्टंपवरती म्हणजे लेग स्टंपच्याच थोडं बाहेर अजून खेळताय आणि बॉलर डिलिव्हरी करत असताना बॉल रिलीज झाल्यानंतर जर तुम्ही पटकन आतमध्ये शफल होताय आणि बॉल साईडने निघून जातोय लेग स्टंप मिस करत तर तो वाईड बॉल दिला जाणार नाही आहे. हा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये त्यावेळी नियम नवीन जो आलेला तो तेव्हा लावला होता. यावेळी खोलात टाकलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि त्या एका धावेने धावफलकावरती वाढ करत धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल आपण पाहतोय 62 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल वाईड बॉल आला, तिसऱ्या बॉलवरती सिंगल म्हणजेच 2 चेंडू आतापर्यंत झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाज अर्जुन शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. यावेळी पंचांनी ऐकलं, यावेळी प्लेयर्स ऐकलं. याचे सर म्हणतात ना की मैदानात सासू आणि सुनेचं नातं असतं पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आपण इतके ॲडव्हान्स झालोत ना की आता सासू सुनांना वेगळं ठेवूयात आणि मी तर म्हणेन की बॉस आणि एम्प्लॉईचं जे नातं असतं ना एकाच कंपनीत दोघांना पण राहायचं आहे पण पटत कोणाचंच नाहीये. हॅलो, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, हा लागलाय षटकार. एक चेंडू आहे अजूनही, षटकार आलाय 6 धावेने. एक बॉल आहे अजून. षटकाराने धावफलकावरती वाढ. 68 68 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा बॅटरनी काहीतरी मागितलं होतं पंचांकडे. तो म्हणतो प्लीज बघा ना, प्लीज बघा ना, पण पंच सांगतात नाही मित्रा, ऑप्शन बघ जरा आणि तू बघ कुठे आहेस, तू शफल होऊन बाहेर आलास परत आत आलास, त्याच्यामुळे हा वाईट तर देणार नाहीयेत. कारण सर सांग यासी सर भैया दादा तिथे असताना पंच आपण पाहिलं गेले 3 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतो डिसिजन एकदम परफेक्टली मॅनेज होतात आणि त्याच्यामधून आपल्याला पाहिलं षटक क्रमांक 6 आणि ही इनिंग सुद्धा पहिला सत्र समाप्त झाला. पहिला सत्र समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागलेल्या पाहायला मिळतात आपल्याला 68 68 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे अर्थात आपण पाहणार आहोत तो धावफलकावरचा पाठलाग होणार तरी कसा नक्की, कारण का मित्रांनो दापोली या संघाला 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. श्री धावीर तळवली संघाचा प्रवास सुरुवात थोडीशी खडतर झाली पण नंतर मग फलंदाजांचे फटके येत राहिले आणि त्यामधून आपण पाहिलं धावफलकावरती धावा रचल्या गेल्या ते म्हणजे 68 आणि धावफलकेवरती आता विजयी होण्यासाठी मित्रांनो दापोली संघाला हव्यात धावा 69. 69 धावांची आवश्यकता. या 69 धावांचा पाठलाग होणार कसा आहे हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो माझे साथी समालोचक आणि अर्थात लेजेंडरी कॉमेंटेटर यासीन मर्चंट सरांकडे. धन्यवाद गुड्ड्या. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा रोहा प्रीमियर लीग 2023 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय तेजस नरे, त्याचप्रमाणे राजू केरकर, भैया भातेकरी, योगेश गंभे आणि असे सर्व त्यांचे मित्रमंडळी आपण पाहतोय. या सर्वांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाला सत्यात त्याने उतरवलंय. रोहेकरांसाठी आयोजित केलेली मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही प्रीमियर लीग आपण पाहतोय. सर्व संघ मालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन.
आणि त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब चॅनल ड्रीम्स क्रिकेट अलिबाग या वाहिनीवरती आपल्याला पाहता येईल. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन हिट करा. ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे CEO अनिरुद्ध वर्तक, त्याचप्रमाणे ड्रीम्स क्रिकेटचे ओनर कौस्तुभ पाटील, मास्टर कॅमेरावरती असणारे आमचे कॅमेरामन परेश पालकर, यश कडू, साईड कॅमेरावरती असणारे मंथन म्हात्रे, ऑनलाईन स्कोरर क्षितिज कल्याणकर, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक गुड्ड्या जाधव, प्रदीप भोईर आणि प्रथमेश ठाकूर यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल अंपायर शिवा वैती सर आणि त्याचप्रमाणे पंकज आंबरे सर. आणि आपण पाहतोय या सामन्यामध्ये स्वतः भैया भातेकरी सर हे सुद्धा इथे आपल्याला सहयोग देत आहेत. आमचे DJ मास्टर अजय, त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून आम्हाला सहकार्य करणारे सागर सोनी, अप्पा म्हात्रे, साईराज नरे आणि सर्वात महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये ज्यांनी ॲक्च्युली इथे आपल्या खांद्यावरती घेतली किंवा त्यांचा फार मोठा रोल राहिला आहे आणि ज्यांनी आपलं हे मैदान आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ते सन्माननीय गुलामभाई मैदान. आणि गुलामभाईंनी हे आपल्याला मैदान प्रोव्हाइड केलेलं आहे या टुर्नामेंटसाठी. तर मी सन्माननीय गुलामभाई यांचे मी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आत्ताच गुड्ड्या जाधव यांनी सांगितलं की 3 गोलंदाज जे हॅट्रिक आपल्या नावावरती करणारे ठरले. सामना काही क्षणातच सुरू होतोय. दर्शन, अनिकेत आणि करण कटोरे हे हॅट्रिक वीर आपण पाहिले. आता मात्र जिंकण्यासाठी 69 धावांची गरज, 66 षटकांचा हा सामना. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे कैप्टन गैरीनाथ कटोरे स्ट्राइकिंग एंड पर. पहली गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. गली की दिशा में गेंद हवा में बहुत देर तक थी, मगर बैकवर्ड पॉइंट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते देवा तब तक गेंद लैंड हो चुकी थी. तकदीर का यहां पे साथ मिला है, ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा गैरीनाथ कटोरे ने दिल ही दिल में, क्योंकि बहुत ही आसान सा ये कैच था मगर 2 खिलाड़ियों के बीच में होने की वजह से यहाँ पे 1 रन भी मुकम्मल किया है दोनों भी बल्लेबाजों ने. छोर बदलने के बाद अपने साथी बल्लेबाज को यहाँ पे खेलने का मौका दिया. साथी बल्लेबाज प्रशांत, जी हाँ, जड़ में डाल दिया था प्रशांत ने. फिर से एक बार अपने कलाई को मोड़ते हुए उस गेंद को खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. वहाँ पे फील्डर तैनात थे, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 1 रन यहाँ पे चुरा लिया. एक रन बहुत ही कीमती होता है. हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम ने बहुत सारी गलतियाँ की, मैं गेंदबाजों को बिल्कुल दोष नहीं दूंगा. उनके जो फील्डर्स थे उन्होंने 3 कैचेस ड्रॉप किए हैं और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा. अगर ये मैच उनके हाथों से अगर गंवाते हैं तो जिम्मेदारी पूरी की पूरी वो फील्डर्स के ऊपर आएगी. जी हाँ, आखिरकार बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में ये कैच और इसी के साथ ये पहला झटका गैरीनाथ कटोरे
चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान पर चलते हैं, जहां पे साईराज अपनानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके पहला सो चालू है ना, पहला ही ओवर यहां पे जारी है। नो बॉल करार दिया है साईराज, एक सफल गेंदबाज। साईराज हालांकि टेनिस क्रिकेट के साथ साथ लेदर क्रिकेट भी बहुत ही बढ़िया तरीके से खेलते हैं। रायगढ़ प्रीमियर लीग जो लेदर टूर्नामेंट हुआ था, वहां पे उन्होंने बहुत ही अच्छा कार्य किया था अपने टीम के लिए। जी हां, इस मरतबा फ्री हिट था, उसका पूरा फायदा उठाया है। ओवर द कवर बम, वन बाउंस गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। फिर से एक बार पॉइंट के ऊपर से खेला, शॉर्ट पॉइंट खाली था, उसका पूरा फायदा मिलता हुआ। बैक टू बैक ये आता हुआ दूसरा चौका। के बल्ले से बैक टू बैक 2 चौके हमें देखने को मिले हैं। हालांकि लड़खड़ाती हुई शुरुआत यहां पे हुई थी, मगर उसके बाद इस पारी को संभाला है प्रशांत ने। गेंदबाज पूरी तरीके से हावी हो चुके थे, मगर अब यहां पे कुछ हद तक रनों का फ्लो हमें नजर आता हुआ। पहले ओवर में अब तक 13 रन जुटा लिए हैं। इसी ओवर से, इसी औसत से अगर रन बनेंगे तो शायद ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। मगर ये भी ध्यान रखना होगा कि ये जो ओवर था वो 30 गज के दायरे में उन्होंने किया था, और 30 गज के दायरे में गेंदबाजी करते हुए अक्सर देखा जाता है कि 10, 12, 15 रन आसानी के साथ आते हैं। और यहाँ पे एक विकेट भी उन्होंने चटकाया, और वो बहुत ही मूल्यवान विकेट था गैनीनाथ कटोरे का, टीम के कैप्टन और उसी के साथ सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी। उन्होंने इस मैदान पर, यह मैदान उनके लिए खास लकी रहा है, जिसका जिक्र मैंने इसके पहले भी किया था। इस मैदान पर उन्होंने एक बड़ी टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज का खिताब अपने नाम किया था, और उस बल्लेबाज को आपने चलता किया है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, देवेश सावंत। पहले ओवर में 13 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बीच नए गेंदबाज देवा, जो कि बल्लेबाजी करते हुए खासे डेंजरस नज़र आ रहे थे, और उन्होंने अपने टीम के लिए बढ़िया बल्लेबाजी की, शानदार यहाँ पे रन जुटाए। तेज तर्रार गेंद थी, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी हो चुकी है। 2 खिलाड़ी उस गेंद के नीचे आने की कोशिश में, आखिरकार यहाँ पे कामयाबी मिलती हुई बल्लेबाजी करने वाली टीम को लगता हुआ ये दूसरा झटका। के बल्ले से बैक टू बैक 2 चौके हमें देखने को मिले थे। प्रशांत भी मैदान से बाहर जा चुके हैं। प्रशांत ने अपने टीम के लिए 10 रन जोड़े, मगर सफ़र बहुत दूर है, एक लंबा सफ़र यहां से तय करना है, और इसी वजह से बहुत सोच समझकर यहां पे बल्लेबाजी करनी होगी। अपने विकेट को बचाना भी होगा, और सिंगल और डबल रन बनाकर स्ट्राइक को रोटेट भी करना होगा। रनों की संख्या और स्कोर कार्ड यहाँ पे हिलता रखना होगा। ये दोहरी भूमिका यहाँ पे अंजाम देनी होगी दोनों भी बल्लेबाजों को। जिम्मेदारी के साथ अगर यहाँ पे खेलेंगे, टिक कर खेलेंगे, यहाँ से किसी भी तरह का नुकसान या किसी भी तरह का विकेट जाना अब बल्लेबाजी करने वाली टीम के लिए
उनकी सेहत के लिए अच्छा नहीं होगा। फिर भी यहाँ पे अक्रॉस द लाइन हाफ ट्रैकर गेंद थी, उसका फायदा उठाना चाहते थे, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे अवसर था 2 रन लेने का। तीसरा रन भी यहाँ पे मुकम्मल किया है। तालियों की गड़गड़ाहट सब कुछ यहाँ पे बयान करती हुई कि उन्होंने कितनी शिद्दत के साथ और कितनी तेजी के साथ यहाँ पे दौड़ लगाई और 3 दौड़े यहाँ पे मुकम्मल की है। इसी तरह से सिंगल और डबल रन बनाकर स्ट्राइक को रोटेट करना होगा। गेंदबाजों को थोड़ा सा सोचने पर मजबूर करना होगा, तब जाके यहाँ पे गेंदबाज कुछ अपनी लाइन एंड लेन में बदलाव करेंगे, कुछ अलग और हटके करने की कोशिश करेंगे और फिर हो सकता है कि आपको बड़े शॉट खेलने का मौका मिले। इस बीच हम देख सकते हैं बल्लेबाज है लोचन और आदर्श। लोचन में आदर्श है क्या? लोचन के बल्ले से आता हुआ ये चौका। इस ओवर में अब तक 3 गेंदें हो चुकी है, 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। लोचन के बल्ले से एक चौका हमें देखने को मिला, एक पॉजिटिव अप्रोच यहां पे नजर आता हुआ, बिल्कुल झिझक नहीं है उनके दिल और दिमाग में। जी हां, फिर से एक बार एक अच्छा स्ट्रोक, इनसाइड आउट खेलने की कोशिश और यहां पे जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन। अपने कदमों का इस्तेमाल करते हुए उस गेंद को तकरीबन उन्होंने फील्ड किया था, मगर उसके बावजूद वो गेंद सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार मिलेंगे यहाँ पे पूरे 4 तो होगा बेड़ा पार। तकरीबन 11.50 के औसत से भी यहाँ पे अगर रन बनते हैं तो ये मैच जीता जा सकता है। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद है, खड़ी हो चुकी है गेंद और एक आसान सा कैच, और इसी के साथ ये तीसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम मित्रान वॉरियर्स दापोली को। लोचन आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं आकाश तांडेल। आकाश तांडेल के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है और उस जिम्मेदारी का एहसास भी उनको है, और एक शानदार बल्लेबाज है, एक नामचीन बल्लेबाज है, युवा खिलाड़ी ज़रूर है, मगर अब 2-3 सालों का एक्सपीरियंस उनके पास है और बहुत ही अच्छी और लंबी लंबी पारियां उन्होंने खेली है, मगर एक पारी की सख्त ज़रूरत है उनकी टीम को। आज अगर अच्छी बल्लेबाजी कर गए, जी हाँ, हवा में गेंद जरूर, मगर गैप को ढूंढा है, पहली गेंद के साथ यहाँ पे रन फ्लो करते हुए बरसते हुए आकाश के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। अट्ठाईस रन 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में 13 रन और दूसरे ओवर में 15 रन
अब बचे हुए 24 गेंदों में 41 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में 10.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। रिक्वायर्ड रन रेट जो है वो अब यहाँ पे घटता हुआ कुछ नीचे आता हुआ, उसका ग्राफ जो है वो धीरे धीरे नीचे की तरफ सरकता हुआ दिखाई दे रहा है। एक अच्छी चीज़ है मैं कहूँगा बल्लेबाजी करने वाली टीम मित्रान वॉरियर्स दापोली के लिए, मगर चिंता का विषय और चिंता करने वाली बात यही है कि उन्होंने ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज खोए हैं। आउट होने वाले बल्लेबाजों में हमने देखा था कि गैनीनाथ कटोरे, उसी के साथ प्रशांत और लोचन। अब आदर्श और आकाश जो कि 5वें नंबर पे बल्लेबाजी करने के लिए आए हैं, इन मध्यक्रम के बल्लेबाजों के ऊपर खासा दबाव भी ज़रूर होगा। उसी के साथ यहाँ पे एक मैं कहूँगा इसे पॉजिटिव तौर से लेना चाहिए कि हमें यहाँ पे मौका मिला है अपने आप को सिद्ध करने का। अगर मैं अपने कंधों के ऊपर पूरी तरीके से जिम्मेदारी उठाता हूँ और मैच को जितवाता हूँ तो मुझे भी एक बड़ा खिलाड़ी बनने का मौका है। इस तरह से आपकी अगर सोच होगी तो ज़रूर इस मैच को आप जितवा सकते हो। मगर गेंदबाजों की भी यहाँ पे मैं सराहना करना चाहूँगा, कुछ खर्चीले ज़रूर रहे मगर उन्होंने 3 बल्लेबाजों को चलता किया है। यहाँ पे 2-3 विकेट अगर उन्होंने जल्दी जल्दी चटकाए तो मैच में वापसी हो सकती है। तेज तर्रार गेंद थी मगर आउट ऑफ द कंट्रोल, लेग स्टंप के बाहर भटकते हुए साईराज नरे। हालांकि कमाल का पेस, तकरीबन 140 के स्पीड से यहाँ पे गेंदबाजी करते हुए नज़र आ रहे हैं। हालांकि हमारे पास ये स्पीड गिनने की मशीन नहीं है, मगर अगर मशीन होती तो उसमें ज़रूर ये कम से कम 140 पर आवर के स्पीड से यहाँ पे गेंद वो आ रही है, ये नतीजा निकला होता। जी हाँ, इस मरतबा 1 रन मिलेगा। कुल मिला के इस ओवर में अब तक 2 रन मिले हैं। हर ओवर में आपको 10 रन बनाने हैं। आपको पूरी तरीके से प्लानिंग के साथ, प्रोग्रामिंग के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी। जैसे मैंने कहा कि हर गेंद के ऊपर 1-1 रन आना, 2-2 रन आना भी आपको जितवा सकता है। वेट एंड वॉच। जी हाँ, इस मरतबा ओहो जीवन दान, वो भी आकाश को। ओहो आकाश जैसे बल्लेबाज को आपने जीवन दान दिया है, ये आपने ठीक नहीं किया। ये आपके सेहत के लिए, आपकी टीम के लिए बहुत ही डेंजरस हो सकता है। आकाश को जब जब जीवन दान मिला है तब तब उन्होंने आकाश फायरिंग की है। कमाल की बल्लेबाजी करता है ये बल्लेबाज, इसे आप जीवन दान कैसे दे सकते हो? बहुत बड़ी भूल हो चुकी है और इसीलिए गुड्डिया मैं अक्सर कहता हूं, हालांकि वहां पे देखिए बड़े खिलाड़ी थे, मेरे ख्याल से देवा वहां पे थे, एक बड़े खिलाड़ी। इस बीच अंपायर जी का इशारा वाइड का। देखिए गुड्डिया, सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है। सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। भूल यहाँ पे हो चुकी है और इस भूल का, इस गलती का कितना खामियाजा भुगतना पड़ेगा। जी हाँ, इस मरतबा गेंद टप्पा खाने के बाद नीची रही, जिसे सबमरीन डिलीवरी भी कहा जाता है। मगर आकाश को जीवन दान देना मतलब यहाँ पे दिलों की धड़कनें बढ़ाने वाली ये मूवमेंट थी। अगर यहाँ पे विकेट आप चटकाते तो 4 विकेट आपके हाथों में होते, और उसके बाद 2 विकेट और लेते तो मध्यक्रम पूरी तरीके से खराब हुआ होता। उसके बाद मात्र गेंदबाज या टेलेंडर बचते, आपको जीतने का सुनहरा मौका था। एक कैच की वजह से क्या हो सकता है ये मैक्सवेल ने दिखाया था। जी हाँ, फिर से एक बार हवा में गेंद है, मगर इस मरतबा फिर से एक बार गलती। ओहो, फिर से एक बार देवा थे वहां पे। देवा ने इस मरतबा गेंद को लपकने की कोशिश की, मगर फिर से एक बार चकमा खा गए और बल्लेबाज को यहाँ पे जीवन दान मिला। और अब यहाँ पे बल्लेबाज थे आदर्श को भी यहाँ पे जीवन दान, या में एक ही मैच में 2 मरतबा इन बल्लेबाजों को खेलने का मौका मिला है। 2023 के विश्व चषक में आपने देखा होगा 91 पर 7 विकेट अफगानिस्तान ने निकाले थे ऑस्ट्रेलिया टीम के, और एक जीवन दान दिया था मुजीब ने शॉर्ट फाइनल की दिशा में मैक्सवेल को, और मैक्सवेल ने 201 रनों की पारी, एक ऐतिहासिक पारी खेलकर इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज किया था। जी हाँ, इस मरतबा गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और इसी वजह से इस अपील को सिरे से खारिज कर दिया था अंपायर भैया सर ने।
इस बीच 1 रन की बढ़ोतरी, इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या हो चुकी है 34 रन। अभी भी इस ओवर की 1 गेंद आना बाकी है, मगर 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत की ज़रूरत है और उसे मेंटेन रखा है, ये एक बहुत बड़ी बात कहूँगा मैं। मगर इस ओवर में थोड़ी सी कम किफायती गेंदबाजी। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, मगर इस मरतबा उंगलियां आसमान में बुलंद। अंपायर जी ने आउट करार दिया है पगबदा के रूप में। आकाश बैक टू द पवेलियन। ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 34, 4 विकेटों के नुकसान पर। ओवर टू गुड्डिया जादव। धन्यवाद यासिन सर। आणि स्पर्धेकडे वळण्या अगोदर पारितोषिक आलंय। आता जी विकेट मिळाली त्या विकेटसाठी अर्थात गोलंदाज साईराज साठी पारितोषिक त्याच्या संघाकडून अर्थात हनुमाननगर संघाकडून त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आकाश कडव आपला रोहा तालुका प्रीमियर लीगचा इंस्टा हँडल करतो आणि त्याच्यामधून आपण पाहतो तो सुद्धा आपल्या संपूर्ण आयोजकांपासून खेळाडूंपासून प्रत्येकाचे अपडेट्स, एखाद्या खेळाडूने जर चांगलं काम करून दाखवलं मैदानावरती, षटकार असेल चौकार असेल, तो लगेच सांगतो। धावफलकाकडे वळतो 34 धावा, 34 ऑन बोर्ड। 34 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते। 69 धावा धावफलकावरती आपल्याला लावायच्या होत्या। 36 चेंडू आणि 69 धावांची गरज असताना आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे। 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे। त्या 18 चेंडूंमध्ये काय घडामोडी होणार हे आपण पाहणारच आहोत, कारण का पहिला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला साईराज नरेकडून, ज्याच्या स्पीड, ज्याच्याकडे गती आहे, त्यात चांगला अचूक टप्पा सुद्धा पाहायला मिळाला। 2 संधी त्यांनी दिल्या होत्या आपल्या पूर्ण संघासाठी, त्या 2 झेल मात्र सुटल्या देवाकडून। त्या दोन्ही झेल सुटल्या गेल्या आणि नंतर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती अगेन देवा पाहायला मिळतोय। रोडगावचे उद्योजक लक्ष्मण शेठ मोरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो पिंट्या मस्के दादाला की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो। वळूया मॅच कडे, ज्या ठिकाणी पहिला चेंडू झालाय, लोअर फुलटा चेंडू आहे, त्याला खेळून काढतोय क्षेत्ररक्षक, येतोय धाव घेईपर्यंत, फेकी करेपर्यंत एकेरी धाव येते। एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते। षटक क्रमांक आपण पाहतोय धावफलकावरती 1 ने वाढ। 36 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आता पाहायला मिळते आपल्याला। 16 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज। 16 चेंडू 33 धावांची गरज असताना आता परत खोलात टाकला, धावची जोडण्याची संधी आहे हातामध्ये, बॉल परत एकदा देवाकडून निसटला। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार का? 2 धावा पूर्ण केल्या जातात। अगेन देवा, परत देवाचाच खेळ, त्याच्याच हातातून चेंडू निसटला। रसिक प्रेक्षक सुद्धा हसत असणार आहेत की बॉल ठरवूनच, बॉल एक चेंडूनच ठरवलं आहे की देवाच्या हाती राहायचं नाहीये, थोडंसं निटसट राहायचंय, त्याच्यापासून लांब राहायचं आहे। पहिली एक झेल आली संपूर्ण डायरेक्टली कंप्लीट त्याच्या हातामध्ये, ती सुटली। त्याच्यानंतर थोडीशी स्ट्रगल वाली झेल, ती पण सुटली। आता थ्रो आला, तो सुद्धा सुटला होता। यावेळी आपण पाहिलं आडव्या बॅटने खेळलेला फटका, एकेरी धाव येते, एका धावेवरती समाधान। थ्रो झाला, थ्रोचा बॉल पण देवाच्या हातात नाही आला।
क्रिकेट आहे, प्रत्येक वेळी आपला दिवस असतो असं नसतंच. आज दिवस दुसऱ्या कुठच्या टीमचा असतो किंवा उद्या काय होणार ते आपल्याला माहितीच नसू शकतं. पण आता काय होणार आहे ते मी सांगू शकतो. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळी मात्र यष्टी रक्षक चूक करतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. लेग 22 मधून या येतात, लेग 22 मधून आल्या या 4 धावा. आणि 26 धावांची गरज. आता बॅटने रन येत नाहीयेत, खोलामध्ये चेंडू टाकतोय पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायलाच मिळालं नाहीये. प्रत्येक वेळी आपण पाहिलं कोण ना कोण तरी चूक करतच राहिलाय. एखादी चूक झाली तर आपण ती सुधारवतो किंवा त्यामध्ये आपण बदल करण्याचा प्रयत्न करतो, पण वारंवार जर त्याच चुका होत राहिल्या ना तर मग त्या बदलणं खूप कठीण होतं आपल्याला. चला मॅच आणखीन एक मॅच व्हायची आहे आपली. त्वरित आपण सामना पटपट चालू करून घेऊयात, स्पीडअप करूयात. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. 13-26 असताना चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली. देवा आता कोणती चूक करत नाहीये. देवा मिळालं आणखीन एक यश, फलंदाज बाद. धावांची गरज. अटीतटीचा सामना, झुंज देणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामधून झालेल्या वारंवार चुका सर्वांना आठवत राहतील. जर हा बॉल मी अडवला असता तर ती फेकी झाली असती किंवा तर तो बॅटर आउट झाला असता. जर तरची गोष्ट क्रिकेटमध्ये किंबहुना आपण एक रसिक प्रेक्षक असताना सुद्धा नेहमी करत असतो आणि प्रत्येक टीमकडे एक माइंडसेट असतो. जर हे बाहेर झाले तर आपण वरती येणार किंवा आपला चान्स जास्त राहणार. प्रत्येकाची माइंड मध्ये खेळी वेगळी असते. ज्यावेळी आपण क्रिकेट पाहायला सुद्धा येतो ना तेव्हा आपण पाहतो 11 जण खेळणारे असतात. 12वा असतो त्यांचा बॅट पकडणारा, 13वा असतो नाव सांगणारा, 14वा असतो स्कोर मोजणारा आणि त्या 14व्या प्लेयरला पूर्ण माहित असतो कोणता बॉल कधी आला, कुठला बॉल कुठे गेला. आता वळूया 12 चेंडू 26 धावांकडे. पुन्हा एकदा मोठा अपील करण्यात आली पण अपील मध्ये उत्साह जास्त. 1 रन येते लेग 22च्या माध्यमातून, एकेरी धाव आली. वेळेमध्ये मॅच संपलीच पाहिजे. दोन्ही संघांना ही कमिटीकडून वॉर्निंग आलेली आहे. दोन्ही संघ खूप वारंवार वेळ आपण खात आहे. आपण वेळ दौडायचा आहे, वेळ विलंब लावायचा नाहीये. मोठा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्येच आहे. क्षेत्ररक्षक येतोय, डीपेक्षा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल करत होता पण त्याच वेळी क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवतोय, त्याची फेकी करतोय. 1 धाव मात्र अंकेशच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. सॉरी अंकेश नाही, आदर्शच्या खात्यामध्ये धाव ऍड होताना पाहायला मिळते. आदर्श स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आदर्शने खेचला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, वेट करतोय, फेकी करून मात्र 1च धाव फलकावरती येते. 3 चेंडू आतापर्यंत झाले, उर्वरित 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी. अर्थात 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे.
9:23 ची गरज असताना हा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार 4 धावांसाठी. नव्हे तर फ्लिक केला. एक बॅटिंगचं नॉलेज आपलं वापरत असताना 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. धावफलकावरती धावा करण्यासाठी 8 चेंडू 19 धावांची गरज. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निसटतोय. क्षेत्ररक्षक आहे. धाव एक येते. फेकी करतोय तोपर्यंत आपण पाहिला एकच धाव. सुरेख थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. बॅकअप मध्ये खेळाडू होता त्याच्यामुळे चेंडू अडला सुद्धा. एक सिंगल आली. या सिंगल नंतर धावफलकावरती आणखीन एक वाढ. आता येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय मनीष याला. बॅट फ्लो चांगला होता पण मात्र बॉल बॅट वरती चांगल्या पद्धतीने आला नाही. षटक क्रमांक 5 सुद्धा समाप्त. 5 षटकांच्या खेरीज धावफलकावरती आपण पाहतोय आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. या 18 धावा कशा पद्धतीने होणार हे आपल्याला पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. 18 धाव म्हटलं तर आपण पाहिला अविनाश सागरने याच मैदानावरती 3 बॉल 3 षटकार ठोकून आपण हॅट्रिक सुद्धा षटकारांची करताना पाहायला मिळाले. खूप साऱ्या षटकारांचे हॅट्रिक पाहायला मिळाला. किंबहुना चौकारांची हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये आपण सिद्धूला सुद्धा याच मैदानावरती चौकारांची हॅट्रिक घेताना किंबहुना 5 चौकार मारताना सुद्धा पाहिलं. पण त्याच वेळी आपल्याला आता पाहायचं आहे ही प्रेशर जनरेटेड मॅच आहे. यामध्ये 6 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल की ज्यावेळी आपण पाहिलं होतं की धावांचा आलेख येत होता, धावांचा उच्चांक येत होता, त्याच वेळी गोलंदाजांनी त्यांना अडवून ठेवलेलं, त्यांना धावांसाठी झगडावं लागत होतं. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन आता 6 चेंडू 18 धावासाठी दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. पुन्हा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. झेल आणि फलंदाज बाद. प्रेशर आणखीन बिल्ड होतोय. 5 चेंडू आणि 18 धावा. नवीन फलंदाज ऋषिकेश सालवे मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतो. धावीर तळवली विरुद्ध मित्रा वॉरियर्स दापोली या 2 संघांमधला हा सामना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय धावीर तळवली गोलंदाजीच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपण अस्तित्वात आहोत. पण 1 मिनिट मॅच थांबवा. धन्यवाद कौस्तुभ दादा. चला 5 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे.
4 चेंडू आणि 18 धावांची गरज. 4 बॉल 18. पहिला बॉल हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक बॉल सागर गोलंदाजी मार्कवरती. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक बॉल. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक येणार. हॅट्रिक होणार का? चौथा खेळाडू होणार का? का हा प्रश्न लागला होता. मी प्रश्न जो विचारत होतो की होणार का होणार का, काच्या पुढे न दिसणारा प्रश्नचिन्ह होतं. त्या प्रश्नचिन्हाच्या पुढे आता फुलस्टॉप आला. नाही झाली हॅट्रिक. हॅट्रिक नाही झाली पण एक सिंगल आली. एका सिंगलने डबल आली. 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. ऋषिकेश कडे संधी होती आणि ती संधी मात्र हुकती आहे. अर्थात आता विजयासाठी 2 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता. क्रिकेटचं क्लास, क्रिकेटचं नॉलेज, खऱ्या अर्थ मी तर म्हणेन की क्रिकेटचं नॉलेज जे होतं ना ते आज मैदानावरती या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल. 2 चांगले चेंडू. एकदम कोहिनूर हिऱ्यासारखा खरा बॉल पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. अर्थात मित्रा वॉरियर्स दापोली या संघाला आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आहे धावीर तळवली संघ. विजयी संघ अर्थात ठरतो धावीर तळवली संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेला संघ मित्रा वॉरियर्स दापोली हा संघ आपण पुढे पाहणार आहोत. पण आता मॅच होणार आहे ती तुम्हाला सर्वांसमोर जाहीर करतो. ते म्हणजे अर्थात धावीर तळवली. चला टॉस आणि मॅन ऑफ द मॅच साठी जाऊयात आपण. लक्ष्मणजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक आणि या स्पर्धे मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो म्हणजे अर्थात देवा. 39 धावांची खेळी ज्यांनी करून पाहायला मिळाली आणि गोलंदाजी मार्कवरती आले असताना 3 विकेट मौल्यवान ज्याने घेतले. देवा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ओव्हर टू टॉस का बॉस मध्ये. एकच मिनिट.